नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी मध्ये आता आपण सध्याचा महाराष्ट्रातला नव्हे देशातला एक ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावरती चर्चा करतोय. विषय कोणता? पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये जी एक खळबळजनक घटना घडली. एका 20 वर्षाच्या मुलीने आपल्या होणाऱ्या पतीला, 25 वर्षाच्या होणाऱ्या पतीला लोहगडावरून कड्यावरून ढकलून दिलं आणि कायमचं संपवलं. 18 जूनला हा प्रकार घडला. तेव्हापासून या विषयाची चर्चा आहे. सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की फोटो काढताना त्याचा पाय घसरला आणि तो कड्यावरून घसरला आणि गेला. नंतर त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं, पाय घसरून पडला नाही, त्याची हत्या झाली आहे, त्याचा खून झालेला आहे. प्रकरण काय आहे? केतन विशाल अग्रवाल, अत्यंत होतकरू मुलगा, व्यावसायिक मुलगा, कल्चर्ड एकदम, साधा भोळा. त्याचा विवाह ठरला होता सिया गोयल यांच्या बरोबर. ती मुलगी 20 वर्षाची, दोघे पदवीधर. सियाला केतन पसंत नव्हता, परंतु तिने पसंत असल्याचं नाटक वठवलं. तिचं प्रेम होतं चेतन चौधरी मुलावरती. चेतन बाबूलाल चौधरी हे संपूर्ण व्यापारी कुटुंब आहे त्याच्यामध्ये. आणि चेतन बाबूलाल चौधरी याच्याबरोबर प्रेम असल्यामुळे केतन बरोबर तर लग्न करायचं नव्हतं. मग त्याला बाजूला कसं करायचं, तर तिने हे नाटक सगळं वठवलं, त्याला कायमचं आयुष्यातून संपवलं. ही फार धक्कादायक आणि खळबळजनक घटना. ती यासाठी की ज्यावेळेस पोलिसांनी तपासामध्ये एक एक गोष्टी सगळ्या उघड केल्या, त्याच्यामध्ये लक्षात आलं आणि सियाला आणि त्या चेतनला विचारलं, अरे तुम्हाला जर लग्नच करायचं होतं, तुमचं प्रेम प्रकरण होतं, तर तुम्ही पळून जाऊन लग्न करायचं, त्या मुलाला, निष्पाप मुलाला तुम्ही मारलं का? तर त्यांनी त्याच्यामध्ये जे उत्तर दिलं ना, ते उत्तर फार बोलक आहे. ते सांगतात, याच्यामध्ये पळून जाऊन जर लग्न केलं असतं तर आमच्या कुटुंबाची समाजामध्ये बदनामी झाली असती आणि लोक काय म्हणतील या भीतीपोटी त्यांनी हा उद्योग केला. आणि ही सगळी तीनही कुटुंब त्याच्यामध्ये अक्षरशः बर्बाद झालेली आहेत. तीनही कुटुंब दुःखाच्या खाईत लोटलेली आहेत. खरं पाहिलं तर सिया गोयल आणि केतन अग्रवाल दोन्ही व्यापारी कुटुंब. अग्रवाल समाज हा संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये एक व्यापारी समाज म्हणून अत्यंत सभ्य, सुसंस्कृत, कल्चर्ड माणसं, उद्योगप्रेमी, सगळे दानशूर व्यापारी असं म्हणून तो समाज म्हणजे संपूर्ण जगाला माहिती आहे त्या गोष्टी. मूळचा हरियाणामधून संपूर्ण जगभर पसरलेला. या समाजामध्ये अशी काही घटना घडते हेच कल्पना करत नाहीये. आणि ती पण 20 वर्षाची मुलगी, एक व्यापारी कुटुंबामध्ये वाढलेली 20 वर्षाची मुलगी थेट खुनाच्या घटनेपर्यंत पाऊल उचलते. हे सगळं धक्कादायक आहे. म्हणून या विषयावरती आतापर्यंत जी सगळी डेव्हलपमेंट आहे, जो सगळा तपासाचा भाग आहे, तो पाहिल्यावरती मनात आलं की मुलं असा विचार करू कसं शकतात? 20 वर्षाची सिया ही मुलगी असा विचार करू शकते का? केतन सारख्या मुलाला ती ठार मारते. म्हणजे ही तरुण पिढी चालली कुठे? समाज चालला कुठे? याच्यामध्ये समाज दोषी आहे, ही मुलं दोषी आहेत, त्यांचे पालक दोषी आहेत, की नेमकी परिस्थिती दोषी आहे? म्हणून या विषयावरती आपल्याला चर्चा करायची, म्हणून खास या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आम्ही पाचारण केलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक, पुणे आणि पिंपरी चिंचवडच नव्हे तर महाराष्ट्रामधील अग्रवाल समाजाचे सर्वेसर्वा, अग्रवाल फाउंडेशनचे अध्यक्ष, या समाजाचे एक मोठे पालक म्हणून कृष्णकुमार गोयलजी, के आपलं स्वागत आहे तुम्हाला. ही परिस्थिती अशी निर्माण का झाली ह्याच्यात, म्हणजे हे दोनही तरुण मुलं आहेत, केतन अग्रवाल आणि सिया गोयल, हे गुन्हेगारी पार्श्वभूमी काहीही नाही. ही नेमकी असा विचार कसे करू शकते? सर्वप्रथम तर या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. अविनाश, पहिल्यांदा आमच्या अग्रवाल समाजामध्ये अशा प्रकारची घटना घडलेली आहे. आणि जेव्हापासून ही घटना घडली आणि वृत्तपत्र माध्यमातून, पत्रकार, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून अनेक खुलासे, इंटरव्ह्यू, अनेक गोष्टी या समाजापुढे, खरं म्हणजे अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती आणि असं घडेल असं कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आमच्याकडे जेव्हा लग्न समारंभ असतात तेव्हा एकमेकांच्या विश्वासावर सगळ्या गोष्टी चालतात. आम्ही जेव्हा लग्न ठरवतो किंवा करतो कोणाकडे, तर त्यांचं खानदान बघितलं जातं, त्यांचं कुटुंब कसं आहे, त्यांची पार्श्वभूमी कशी आहे. आणि या हिशोबाने या दोघा कुटुंबाची पार्श्वभूमी खूप चांगली होती. आणि विशाल अग्रवालचा मुलगा केतन जो आहे तो अत्यंत हुशार. मी अनेक वेळा त्याला भेटलोय.
आणि उच्च शिक्षा विभूषित होता आणि तसं तो फार ऍक्टिव्ह म्हणजे चालू नव्हता. जसे अलीकडची मुलं असतात ना, तो साधा सरळ मुलगा होता. आणि हे जेव्हा लग्न ठरलं त्यावेळेला मलाही निमंत्रण होतं, पण मला त्यावेळेला जाता आलं नाही. पण असं काही ती घडेल, अशी ती मुलगी करेल, सिया गोयल असं पाऊल उचलेल असं स्वप्न सुद्धा आमच्या समाजातल्या कोणाला सुद्धा वाटलं नाही. पण आज वस्तुस्थिती अशी आहे, हे समाजापुढे ज्या घडल्यात गोष्टी त्या आता ऍक्सेप्ट करायला लागतील. पण फार मोठी हानी, फार मोठी बदनामी, फार मोठं क्रूर कृत्य त्या सिया गोयलने आणि त्याच्या जो कोणी मित्र असेल त्याने केलेलं आहे. आपलं खरं म्हणजे केलं नाही पाहिजे. तुम्हाला लग्न करायचं नव्हतं सांगायचं मला नाही करायचं, पण एखादा जीव घेणं कारण नसतं. तुमचा काय संबंध त्याचा जीव घेण्यामध्ये? तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी दिला? तुमच्या करू शकता. पण जेव्हा कारण विशाल अग्रवालची फॅमिली माझी अत्यंत जवळ. त्याचे तिन्ही भाऊ कुलदीप आहेत, विजय आहे, त्यांचे वडील देवीचंदजी आहे, माझे अत्यंत सलोखे संबंध आहे. मुलीकडच्यांचे माझे ओळखीचे आहेत, नाही असं नाहीये. पण ही फॅमिली फार स्वच्छ आणि विश्वास ठेवणारी फॅमिली आहे. त्यांची फसवणूक झाली का याच्यामध्ये? फसवणूक झाली, रडत नाहीये, ती व्यवस्थित उत्तर देत नाही आणि त्यानंतरच याला वेगळं वळण लागलं. आणि खरं सत्य आज या निमित्ताने बाहेर आलं. नाही तर हे आमचा समाज असा आहे, एवढा आम्ही डिटेलमध्ये जात नाही. आता नशिबाने आम्ही देवावर सोडतो, पण ठीक आहे, देवाला मान्य नसेल झालं, सगळे गप्प बसले असते. पण त्या मुलीने एवढा जर विचार केला नसता, तिची विचारपूस केली नसती, तर कदाचित हा समाजापुढे या गोष्टी आल्या नव्हत्या. पण आज या त्याला खरोखर गेले 2-3 दिवस झाले झोप सुद्धा येत नाही. कोणालाच पटत नाही. हा, कारण हे काय वय बी नाही तसं लग्नाचं. आता आमच्या समाजामध्ये पूर्वी लवकर लग्न करायची, पण आता गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही पाहतोय मुलं 25-26च्या खाली लग्न करत नाही, मुली सुद्धा 23-24च्या खाली लग्न होत नाही. बरोबर. तिचं 19व्या वर्षाच्या परिवाराने महाबळेश्वर हॉटेल बुक केलं होतं आणि त्याच्यामध्ये अनेक गेस्ट जाणार होते. म्हणजे यांना कसं आहे की आपला एकुलता एक मुलगा आहे, त्याच्या सर्व जे काही अशी विशालची जे वडील आहे देवीचंदजी, ते अत्यंत हौसी आहेत आणि हेही तिघे भाऊ फार हौसी आहे. कुठलंही त्यांच्याकडे आतापर्यंत जेवढी लग्न झालीत ना, दिलखुलासपणे ते खर्च करतात आणि त्या याचा पैशाचा आनंद घेतात. किंवा नाही, आपला मुलगा असो किंवा मुलगी असो, तिचं व्यवस्थित लग्न व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने आतापर्यंत अनेक कार्यक्रम झाले. पण खरोखर आमचा संपूर्ण समाज या सगळ्या घटनेमुळे अत्यंत सुन्न झालेला आहे. कारण कोणीही कोणाची बोलायला तयार नाही की काय करावं, कोणाला दोष देणार. याच्यामध्ये समाज कितपत दोषी वाटतो तुम्हाला? समाज कशात? समाज दोषी नाही याच्यामध्ये, समाजला दोष देता येणार नाही. मी ते यासाठी विचारलं की सियानी आणि त्या चेतननी उत्तर देताना पोलिसांना असं दिलं की समाज काय म्हणेल, आमच्या कुटुंबाची बदनामी होईल म्हणून आम्ही. हा त्यांचा विचार होता. आज समाज तसा राहिलेला नाहीये. समाजामध्ये ओपनपणा एक मी नेहमी आमच्या समाजात सांगतो. मी तर 2002ला जाहीरपणे सांगितलं होतं, मुलांशी जो संवाद ठेवायला 100% याच्यामध्ये या प्रकरणामध्ये नाही. पण मी आमच्या समाजाच्या पालकांना एक विनंती या निमित्ताने करेन की एकतर बडेजावपणा बंद करा आणि खोटी आपण जे मोठेपणा ठरवतो ना, खोटी प्रतिष्ठा की माझं काय होईल, समाज कोणाला काही म्हणा. आज काय म्हणतोय समाज? नाही, आज तर शिवच घालतोय ना. त्यापेक्षा त्यांनी मुलीने सांगितलं माझं या अमक्या मुलावर करावं, हे त्यांची मागणी मान्य आहे. म्हणजे मी सांगेन आणि मी सुद्धा त्यांच्या मागणीला पाठिंबा देईन की अशा वृत्तीची जे लोक असतील त्या लोकांवर बहिष्कार टाकलाच पाहिजे. त्या बाबतीत माझं काही दुमत नाहीये. पण शेवटी काय आहे, मी समाजाला हे सांगेन की तुम्ही लग्न ठरवताना मुला मुलीची चॉईस काय आहे तो अधिकार त्यांना द्या. तुम्ही प्रेशर आणू नका. समाज काय म्हणेल, अमुक काय म्हणेल, तो कुठल्या जाती धर्माचा आता राहिलेलं नाही. आज संपूर्णपणे ओपन आहे. जर 2 मन मिळत असतील त्यांनी करावं. अनेक लव्ह मॅरेज सुद्धा होतात आणि टिकतात सुद्धा. तर त्यामुळं मोठ्यांनी याच्या कारण तर इगो करू नये की मी सांगितलं तसं व्हायला पाहिजे. आज काळ बदलत चाललेला आहे. पूर्वी एक काळ वेगळा होता. अविनाश, एक काळ आमच्याकडे तर फार लहान वयात लग्न व्हायचे. आता माझं लग्न 21व्या वर्षी झालं होतं. म्हणजे माझी बायको त्यावेळेला 16-17 वर्षाची होती. सांगायला हरकत नाही, 5-5 वर्ष लहान त्यावेळेला व्हायचं. केव्हाची गोष्ट ही 74 1970 50 वर्ष 52 वर्षाचा काळ आहे. बरोबर. पण काळ जसा बदलला तसं आता ते वयाचं लग्न वाढलं. मुली 23-24 लग्न करायला लागल्या, मुलगा 25-26 वर्षाला करायला लागला आणि त्या हिशोबाने आता लग्न ठरवली जातात. आणि यामुळे मध्यस्थांना विचारलं जातं, मध्यस्थी जातो. यामध्ये मध्यस्थी दोघांची ओळखीचे होते. म्हणजे विशालचे नातेवाईक लागतात ते.
आणि हे एकमेकांचे नातेवाईक लागतात. पण मध्यस्थांना जर या सगळ्या गोष्टी माहिती असतील त्या मुलीबद्दल आणि त्यांनी जर लपवले असतील तर त्या चुकीच्या आहे असं मला वाटतं. आणि त्यांना माहित नसतील आणि तेही त्या बाबतीत कल्पना नसेल तर तो भाग मग त्यांचा दोष त्यांना मानता येणार नाही. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, अरे बाबा मी लग्न जोडवणार आहे, डायव्होर्स करणार नाही, कारण दोन लोक एकत्र यायला पाहिजे या पद्धतीचं काम मी समाजात केलंय. पण डायव्होर्सच्या बाबतीत मी अगेन्स्ट असतो आणि यामुळे मी समाजाला नेहमी सांगतो की बाबा तुम्ही आता मुलामुलांवर सोडा, त्यांना त्यांची चॉईस करू द्या. ते जर म्हटले की बाबा आई वडील तुम्ही ठरवाल ते आम्हाला मान्य आहे, पण हे म्हणताना ते करा. आणि दुसरं माझं समाजाला एक सांगणं आहे की आपण बिझनेसच्या नादामध्ये, धंद्याच्या नादामध्ये आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो. हा फार महत्वाचा, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण मुलं जेव्हा शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात, तर मला आता आठवते म्हणजे मी जेव्हा माझी 4 मुलं होती, माझं लक्ष काय असायचं मुलींचे त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत, मुलांचे मित्र कोण आहेत. सर्कल जेव्हा सर्कल जर चांगलं असेल तर वाईट मार्गाला मुलं जात नाही. संगत महत्वाची. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून मी समाजात म्हणतो बा ते काय म्हणतो आम्हाला वेळ नाही. अरे वेळ नाही मग कारण तू वेळ कशासाठी देतोय? पैसे कमवण्यासाठी नुसताच बघायचं आणि त्याचं पर्यवसन आज कशात होतंय. जर तुला वेळ मुलांकडे वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. मुलं काय करतात ते काय नाही करतात ते. आता मोबाईलमुळे तर इतकं लोकांचं स्क्रीन टाइम वाढलंय विचारू नका. आणि त्यामुळे मला वाटतं की लोकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देताना त्यांचे मित्र कसे आहेत, त्यांना कुठल्या सवयी आहे, कशा पद्धतीने ते करतात ते त्याकडे पाहिलं पाहिजे. कारण ते जर पाहिलं असतं आणि त्यांना आई वडिलांना जर शंका आली असती तर कदाचित त्यांना कळालं वेळ आलीच नसती. ती वेळ आली नसती. आज आता असं सांगितलं जातं बाबा त्यांचे अमुक संबंध, मग आई वडिलांना का नाही कळाले? जर आपली मुलगी त्या मुलाबरोबर 1.5-2 वर्षापासून आहे आणि त्यांचे फोन कॉल्स वगैरे, आता काल पेपर आले 2000 कॉल त्या मुलीने केले 6 महिने. 2000 कॉल, 238 तास गप्पा मारत होते. म्हणजे मग आई वडील काय करत होते? केतन सांगतो की मी जेव्हाही तिला फोन करायचो ते फोन एंगेज असायचा कॉन्स्टंट. हा मग आता आई वडील काय करतो हा प्रश्न आहे ना. पण त्यांना शंका यायला पाहिजे ना की ही मुलगी कोणाची बोलते एवढा. तर ही युवा पिढी भरकटच चालली आहे याच्यात सगळी. हे काय झालं टेक्नॉलॉजी आल्यापासून थोडस वरकट चालली म्हटलं तर नाही म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खरं आहे ते. कारण हल्ली काय झालंय सगळ्यांना फास्ट सगळे Fast life रिझल्ट पाहिजे, फास्ट लाईफ पाहिजे, लाईव्हिश लाईफ पाहिजे, कमवायला नको, खर्च करायला तर पाहिजे. आणि पब आहे आता, ही पब संस्कृती culture. सुरू झाली पब कल्चरमुळे. आणि आता हल्ली तर काय हे अल्कोहोल वगैरेचं प्रमाण तर आता कॉमन झाल्यासारखं वाटतं लोकांना. ही युवा पिढी पब मध्ये इतके वाटत नव्हतं. व्यापारी कुटुंबातली मुलं सुद्धा आता पब मध्ये सर्रास दिसायला. हो दिसतात ना. खरंय आम्ही जातो, आम्ही पाहतो आणि आम्हाला असे वाटतं आम्हीच तिथं बाहेर निघून येतो. आमच्यामुळे लोकांना अडचण होऊ नये कारण आम्ही तर घेत नाही तर मग उगीच कशाला या सगळ्या गोष्टी व्हाव्या. पण अत्यंत वाईट घटना घडली अविनाश. खरोखर मला स्वतः लाज वाटते की आपल्या समाजावर अशी वेळ येते आणि समाजाबद्दल एवढी चर्चा निगेटिव्ह होते. पॉझिटिव्ह चर्चा व्हायला पाहिजे. कारण आमचे अग्रसेन महाराज हे अग्रवामध्ये होते, तिथून आमचा समाज संपूर्ण भारतात फैलावला गेला. पण आमच्या अग्रसेन महाराजांनी इतके तप केले, व्रत केले आणि तेव्हा महालक्ष्मी त्यांना प्रसन्न झाली आणि महालक्ष्मी म्हटली तुम्ही मागा काय वर मागता. आणि महाराजांनी एकच वर मागितलं की माझी संतान जी आहे ना आयुष्यभर ही सुखी असली पाहिजे. तर महालक्ष्मीने एकच वरदान दिलं होतं की जे लोक तुमचे अनुयायी माझी आराधना करतील, पूजा करतील त्यांच्या घरात मी राहीन. आणि तुम्ही बघा मला आठवतंय 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या अग्रवाल समाज पुण्यात आला 90% लोक भाड्याच्या घरात राहायचे. आणि जसजशा महालक्ष्मीची कृपा झाली, सगळ्यांनी जी महालक्ष्मी पूजा केली त्यामुळे आज सगळा समाज जवळजवळ 90% लोक स्वतःच्या फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये, घरामध्ये आहेत. पुणे पिंपरी चिंचवड मध्ये जवळपास वाटतं 20-25 हजार कुटुंब आहेत काहीतरी. त्यांचं या शहराच्या अर्थकारणामध्ये फार मोठं कॉन्ट्रिब्युशन. जसं देशामध्ये असं मी ऐकलंय की देशामध्ये अग्रवाल समाज तसा 1 ते 2% आहे, परंतु देशाच्या जीडीपी मध्ये 25% कॉन्ट्रिब्युशन आहे ना. आमचा समाज हा असा आहे, असा घेणार नाही. आमचा अग्रवाल कोणी असा हात पसरवणार नाही. तो कोणी आला तर त्याला मदत करण्यात आणि जेवढे पैसे कमवतो त्याची भावना असते. त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. शाळा असतील, हॉस्पिटल असतील, सामाजिक संस्था असतील, सगळीकडे आमचा उदार हस्ताने काम करतो. पण त्याचबरोबर हा समाज आणि आता जी तरुण पिढी ही जी टेक्नोसॉई होत चालली आहे, नवनवीन चेंजेस हे होत चाललेत, याकडे आमच्या वरिष्ठांनी, आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे हे मी समाजाला सांगेन. कारण तुम्ही तुमची जबरदस्ती करू नका की तुला इथंच लग्न करावं लागेल, याच्याशी लग्न करावं लागेल. हे असं करणं आता नाही. एक काळ होता
आता आई वडील जे सांगायचे ते ऐकायचे. आम्ही ऐकलंय आमच्या आई वडिलांनी. त्यांनी हे मुलगी आहे तुझ्यासाठी केली, आम्ही नाही विचार केला बाबा. नाही, आता तो काळ बदललाय. तो काळ बदललाय, तो काळ चालला नाही. आता पूर्वीची पिढी ना आताची पिढीमध्ये टेक्नोसॉवी हे सगळं ठीक आहे, परंतु हे जे सगळे प्रसंग आता उद्भवले हे समोरासमोर, त्याच्यामध्ये चित्रपट माध्यम, मालिका किंवा हा जो सोशल मीडियावरती जो व्हायलन्स, हिंसाचार, जे चित्रपट आपण जे पाहतो ते सगळे रक्तरंजित चित्रपट असतात, हाणामाऱ्या वगैरे बरोबर. वगैरे. किंवा तिने सुद्धा आता सियाने जो तिचा मास्टर प्लॅन तयार केला तो गुगलवरती सर्च केला. अशीच एक घटना मला वाटतं उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशमध्ये घडली होती. मुलीने मुलाला पसंत नव्हता तरी सुद्धा तिने हनीमूनसाठी म्हणून तिकडे गेले आणि तिकडे त्याला परस्पर मारून टाकला. नंतर तो प्रियकरण तिने लग्न केलं. बाबा मुलांना मुलींना एकत्र आणतो अच्छा. आणि दाखवतो हा मुलगा एवढा शिकलाय, वैवाहिक आहे, याचं वय एवढं आहे, एज्युकेशन एवढं आहे, तुम्ही चौकशी करा. कारण काय झालंय आता समाज, पूर्वी प्रत्येक घरात 4 मुलं 4 मुली असायची, आता तसं मग नाही. 2-2 झाल्या, आता एक झाल्या, आता एकच आहे. तर त्यामुळे कोणाला काकी नाही, कोणाला मामी नाही, कोणाला काय नाही, असं एकत्र कुटुंब पद्धती पण एकत्र संपल्या. कुटुंब पद्धती होती. आता नसल्यामुळे काय झालं की सिंगल याच्यामुळे फार प्रॉब्लेम झाला. आणि यामुळे विवाह संस्था चांगलं काम त्या लोकांनी केलं पाहिजे. म्हणजे चांगल्या लोकांनी तिथं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, त्याचे मेळावे घेतले पाहिजे. दर महिन्याला मेळावे जर आपण घेतले आणि त्या दृष्टिकोनातून सामाजिक जागृती केली, व इथं चॉईस आहे मुलांसाठी. आज काही चॉईस नाही तर मग मुलं भरकटत जातात. तरी अशा गोष्टी होतात, त्या व्हायला नाही पाहिजे. हे तुमचा समाजाचे, तुम्ही राज्याचे तसे नेते आहात, तुम्ही या दृष्टीने खरं म्हणजे मोठ्यांना हे शिकवण्याची गरज आहे की तुमच्या मुलांवर तुम्ही लक्ष ठेवा. ते काय करतात, दैनंदिन त्यांची वाटचाल कशी ते बघा, त्यांचे मित्र कोण आहे ते बघा, त्यांच्या सवयी काय आहे ते बघा. आणि जर काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर आतापासून त्याच्यावर अंकुश आणा. आणि कुठलाही त्यांचा विवाह समारंभ ठरवायचा असेल, विवाह झाल्यानंतर करा. बरोबर. म्हणजे आता बालविवाहाची प्रथा नाहीच आहे, आणि त्या हिशोबाने त्यांनी केलं तर मला वाटतं असे परत प्रसंग उद्भवणार नाही. आणि याच्यावर आता जर शांत झाला समाजाने, काहीच कोणी केलं नाही, दुसरा परत कोणती तिसरी सिया उभी राहील, दुसरी सिया उभी राहील. असं होऊच नाही, असं होऊ नये, होणार नाही असं मला तरी वाटतं. कारण याच्यामध्ये खूप चर्चा समाजामध्ये चालू आहे, फोनाफोनी चालू आहे, आमचं डिस्कशन चालू आहे. जाहीरपणे आता आम्ही काही बोलत नाही, पण समाजामध्ये अनेक लोकांशी रोज जवळजवळ 20-25 लोकांशी या संदर्भात चर्चा होती, काय केलं पाहिजे आपण. आणि त्या दृष्टीने समाजापुढे चांगले आदर्श या पुढच्या काळात आणि एक दिशा देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न सांगतो. आपण अपेक्षा करूया. अग्रवाल समाजामध्ये ही घटना घडली याचा अर्थ फक्त अग्रवाल समाजापुरता नाहीये, हा सर्व समाजासाठी. प्रत्येक समाजामध्ये हा विषय म्हणजे स्वतःनी विचार करण्यासारखा आहे, म्हणून खास त्याच्यावरती आपण मंथन करतोय. कृष्णकुमारजी, तुम्ही आमच्या चर्चेसाठी वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद.